तू आहेस ना सुरू, मला तुझ्यावर विश्वास आहे. आतापर्यंत भाईची काळजी कोणी घेतली? तूच घेतलीस की नाही? मम्मी पण ते मला रिस्पॉन्ड नाही करत, ते फक्त कस्तुरीला रिस्पॉन्ड करतात. सौरभ खरं तेच बोलतोय. भाईंसाठी कस्तुरीला इथे आणणं खूप महत्वाचं आहे. का रे, मग तू का डॉक्टर झालायस? आ काय फुकटचा पगार देते मी तुला? सुरू, आपण चांगल्यातला चांगला डॉक्टर घेऊन येऊ. एखादा मोठा डॉक्टर बघूया, मोठ्यातला मोठा डॉक्टर भाईसाठी आणू. आणि मम्मी साहेब, आत्ताच आपण बघितलं की कस्तुरीचं नाव घेतल्यावर भाईंच्या कंडिशन मध्ये किती चांगला बदल झाला. ह्याचा अर्थ भाईंची पण हीच इच्छा आहे की कस्तुरीने परत हॉस्पिटलमध्ये यावं. आता तू सांगणार बाई मला भाईची इच्छा काय आहे ते? ज्योतिष आहेस व्हय? सुरू, सौरभ, या सुरू, डोकं दुखायला लागलं का तुझं? तुला नाही, सांगितलं होतं ना तू यायचं नाहीस, मी इथं सगळं बघीन म्हणून. नीट एवढं काही झालेलं नाही. सुरू, उठ 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 पहिला. जोपर्यंत मी म्हणती तोपर्यंत भाई रूम मधनं बाहेर निघाला नाही पाहिजे, कळलं का? हा, उठ सुरू, उठ 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 आधी. एवढं नाही झालंय काही. उठ आधी, उठ. ऐकणार आहेस की नाही माझं? उठ उठ. तू पण जा, काळजी घे. तो बाहेर नाही आला पाहिजे आणि सांगितलेलं लक्षात आहे ना? हो. काय सांगितलं? ते हेच की तुला काही लागलं सवरलं तर कुणीतरी असायला पाहिजे ना. सकाळी रूम मध्ये आले तेव्हा ही नव्हती तिथं. म्हटलं थांबायचं, त्या रूम मध्ये थांबायचं. मम्मी अगं हॉस्पिटल आहे, बाकीचे पण पेशंट्स आहेत, ती दिवसभर माझ्याकडे कशी थांबेल? हे बघ, आता मी बोलते ते ऐकायचं. फक्त कस्तुरीला बोलवून घ्या. जा, आराम कर. बरं. कोण लागते कोण रती तुझी? असं काय तिच्या जे तिनं बोललेलंच तुला ऐकायला येतंय? हा, काय संबंध आहे तुझा आणि तिचा? मम्मी, तिला परत बोलवला ना तर ती आपल्याच डोक्यावरती उड्या मारणार. अजून कोणाची एवढी हिंमत झाली नाही शिवा मम्मीच्या डोक्या उड्या मारण्याची. जर असं कोणी केलं ना, पंख छाटून टाकीन मी त्याच. ते कसा काय करणार? सगळं होणार शिवा. माझ्या भाईचा जीव तिच्यात अडकला आणि तिचा जीव माझ्या हातात. म्हणजे तिच्या आईचे रिपोर्ट. विजू कुठे राहिला? रिपोर्ट्स घेऊन यायला एवढा वेळ लागतो का? आई, अगं काय ग, कशाला काढलं एवढं सगळं? अगं दिवाळी आहे ना, मग करायला नको का? अगं हो, पण मी केलं असतं ना नंतर. अगं तू काय काय करणार आहेस? थोडे दिवे पुसून घेते म्हंटल. माऊ, मला ना असं दिवाळीत आकाशकंदील, दारासमोर रांगोळी, दारात दिवे, फराळ हे सगळं बघून ना खूप प्रसन्न वाटतं. कामाला एक वेगळाच उत्साह येतो. मला ना सारखं राहून राहून वाटतं की ह्या वर्षी दिवाळी ना खूप छान साजरी करायची. कधी केली नाही अशी.
आई फक्त हीच नाही, यापुढची प्रत्येक दिवाळी तू छान साजरी करणार आहेस. पण आता डोकं गरगरतंय ना तुझं. हा, मग प्लीज जरा आराम कर ना. माझी देवपूजा करून झाली ना की मी करते ते सगळं. मला ना तू काहीच काम करू देतेस. कुठलं काम करायला गेले की हातातून काढून घेतेस. एवढं तरी काम करू दे मला. बरं, पण हे बघ, एवढं झालं की बास. हा, नंतर काहीही काम करायचं नाहीयेस तू, फक्त आराम करायचा आहेस. तू ना हळूहळू माझी आई बनू नकोस. आधीच सांगते. आई, अगं केवढी धूळ साचली आहे त्या दिव्यांवर. जुने झालेत ते आता. माऊ, दिवे कधीच जुने होत नाही. जे घराला प्रकाशमान करतात ना, ते दिवे कधीच जुने होत नाही. हे असे स्वच्छ पुसले ना की परत नवीन होतात. माऊ, तुला सांगू, दिवाळीत ना मला दिव्यांची सजावट करायला खूप आवडते. मी लग्नाआधी ना गावी राहायचे. आमच्या घरासमोर खूप मोठं अंगण होतं. दिवाळीत ना आम्ही ते अंगण दिव्यांनी सजवायचो. एकदा तर 101 दिवे लावले होते आम्ही अंगणात. आता मुंबईत कुठे दारात उभं राहायला जागा नाही, मग अंगण कुठून आलं. माऊ, माझं एक काम करशील? बोल ना. माझं काही झालं ना तरी आपल्या घरातली दिवाळी ही दिवाळी सारखीच साजरी करायची. वा, मस्त झाला रे. घे घे. काय शिंदे, झाली का दिवाळीची तयारी सुरू झाली म्हणजे घरी जाताना रोज बायकोचा फोन. आज हे घेऊन या, ते घेऊन या. चालायचं. त्यात ह्या पोराने फटाक्याची मोठी यादी देऊन ठेवले. सांभाळून वाजवायला सांग रे. हो. काय हनुमंतराव, तुमची अजून यादी आलेली दिसत नाहीये. हे बघ, घरोघरी मातीच्याच चुली. हॅलो, बोला. काय आज्ञा? बाबा, मी बोलतेय. काय तुम्ही पण मस्करी केली का माऊ? हा, तर मी अशासाठी फोन केला होता की येताना जरा किराणा मालाच्या दुकानातून सामान घेऊन याल का? मी यादी तुम्हाला मेसेज करते सगळी. तशी आज्ञा. काय हो बाबा, बरं लवकर या आणि घरी. हा हा. ठेवते. हा हा ठेव. हनुमंतराव, नोटीस वाचली का? काय? या महिन्याचा पगार उशिरा येणार आहे. घ्या. ऐन दिवाळी आधी ही परिस्थिती. आता दिवाळीत काय करायचं? म्हणजे 24 तास नोकरी आपण करायची आणि आपलाच पगार उशिरा. दुष्काळात 13वा महिना. हे बघ, आली आधी. पाटील, अरे गेल्या वर्षीच बायकोला म्हटलं होतं की पुढच्या वर्षी दिवाळी जोरात. पण कसलं काय, सगळंच बजेट हलतंय बघ. काय, पोरग्याच्या फटाक्याही कमी करायच्या आणि पोरीचा ड्रेसही आता राहिला. आता ही नोटीस नेमकी सणाच्या आधीच यायला हवी ती. आई, अगं तुला किती वेळा सांगितलं तू आराम कर ना. काय चाललंय? अगं काहीतरी काम करून दे मला. अगं पण मग केलंस ना, ते दिवे पुसून दिलेस ना मला. आता बास ना, ते मी निवडते. अगं असं काय करतेस? निवडू दे ना मला भाजी. मी करते. मी ठणठणीत आहे, मला काही झालेलं नाही. उगाच तू माझी काळजी करतेस. बाईला काय एकदा कामात उत्साह आला ना की समजायचं सगळं व्यवस्थित आहे. आणि माझे रिपोर्ट आलेत का अजून? नाही ना. मग आणि मला खात्री आहे माझ्या रिपोर्ट मध्ये काहीही निघणार नाही. ठीक आहे, तू भाजी निवड, मी भात वरणचं कुकर लावते. अगं तू ऐक ना. करते, ऐक तू माझं. काय रे, मिळाले रिपोर्ट? हो, ठीक आहे. बघू. ए विजू, तुला काही विचारलं नाही ना कोणी हॉस्पिटलमध्ये? नाही, म्हणजे त्यांचं काहीतरी सुरू होतं. मी आपले रिपोर्ट्स घेतले आणि निघालो. आणि
ते काय बोलले पण नाही मला रिपोर्ट्स बद्दल. मला वाटलं सगळं ओके आहे. तू बघ काय रिपोर्ट्स बघ जरा. आईला ब्रेन ट्यूमर. मी रिपोर्ट बघितलाय. कस्तुरीच्या आईला ब्रेन ट्यूमर झालाय. मेंदूत गाठ. हो, त्यामुळे लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करावी लागेल. काय किती सिरियस आहे? आता कोणत्या स्टेजवर आहेत ते बघावं लागेल. त्यामुळे काहीच सांगू शकत नाही. आणि खर्च किती येणार? नाही सांगू शकत. तुम्हाला डॉक्टर कोणी बनवले हो? नाही, कशाच काहीच सांगता येत नाही तुम्हाला. तुमच्यापेक्षा जास्त तर मला सांगता येते. या हॉस्पिटलचा तुमचा शेवटचा दिवस कोणता हे सांगू का? मम्मी साहेब प्लीज असं काही करू नका. मग सांगा खर्च किती आहे? सरकारी हॉस्पिटल असेल तर कमी. चांगल्या आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये किती खर्च येणार ते सांगा. आपल्यासारखं हॉस्पिटल असेल तर कमीत कमी 15 ते 20 लाख. मला कस्तुरीच्या घरचा पत्ता पाहिजे लगेच. ठीक. माऊ माऊ काय झालं? काय रिपोर्ट्स मध्ये? माऊ काय झालंय? सांग ना काय झालं? विजय आणलास का रे रिपोर्ट? हो. काय आला रिपोर्ट? ते काही नाही, बीपी थोडं डाऊन आहे आणि हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. मी म्हंटल होतं ना मला काही झालेलं नसणार. मग उगाच हॉस्पिटलचा खर्च झाला. त्यात रिक्षाचं भाडं. तेवढ्या पैशात 1 किलो कांदे आले असते. आई तू आराम कर थोडा वेळ. अगं आता कशाला आराम? रिपोर्ट चांगले आलेत ना माझे. मग हो, पण डॉक्टरांनी सांगितलंय ना की आराम करायला पाहिजे. नाही मम्मी, आता तुझं काहीच ऐकणार नाही. आता रिपोर्ट आलेत ना माझे चांगले. मग एक तर सकाळपासून किती वेळ वाया गेला आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि दिवाळीची केवढी कामं राहिलीत आपली. तू एक काम कर, तू बाबांना फोन कर आणि विचार सांगितलेलं सगळं सामान घेतलंय का त्यांनी. हा हो, मी करते फोन. पण हो, आणि त्यांना फोन करून विचार किती वाजता येणार, त्याप्रमाणे आपल्याला स्वयंपाक करायला. हा आणि विजय, तुम्हाला साफसफाईत मदत कर. हा आणि मागच्या वेळेसारखं करायचं नाही. पंखा नीट पुसायचा. माझं लक्ष नव्हतं म्हणून नीट पुसला नव्हताच पंखा. लक्षात आहे ना तुझ्या? आई अगं आता कशाला, नंतर करूया ना हे सगळं. ऐक ना मग, तू एक काम करतेस का? सावंत काकूंकडे जा आणि त्यांच्याकडे ना मोठा टोप आहे तो घेऊन ये. आपल्याला डाळ भाजायला बरं पडेल. आणि सोऱ्या पण घेऊन ये. हा आपण ना लाडवापासून सुरुवात करूया. गोडाने सुरुवात केली ना की बरं असतं. हे बघ, भाजी जशीच राहिली. भाजी करायला नको. आई आई काय ग? माऊ काय होत? आई बस. सावकाश. आई बस. आई पण मी पाणी घेऊन. आई पाणी पी. आई नीट. आई तुला बरं वाटतंय ना? आई काय झालं? आई माऊ काय झालं? आई तुला बरं होत? माऊ काय होतंय? आईला सांग ना. आई पाणी पितेस का? आई अगं काहीतरी. आई पाणी हवंय. बघ आई पडून राहा. हा माऊ, आईला काय झालंय? काय नाही. मग रिपोर्ट्स बघून तू रडत का होतीस? मी जो सांगितलं ना, हिमोग्लोबिन कमी आहे, बाकी काही नाही. हे बघ, तू आईशी खोटं बोलू शकतेस पण माझ्याशी नाही. खरं सांग, आईला काय झालं? तुला आईची शपथ आहे. जो आईला ब्रेन ट्यूमर आहे.
लक्ष्मी बरं वाटतं का ग? लक्ष आई आत्ताच झोपली. मी पाणी आणते. हा थांब थांब थांब. रिपोर्टचं काय झालं ग? नॉर्मल आहे सगळं? तुम्ही सामान नाही आणलं काहीच बाबा? पगार नाही झाला अजून. दिवाळी तोंडावर आली आहे, अजून पगार नाही झाला. पैसे हातात नाही. ठीक आहे, मी जरा फ्रेश होतो. मला ना कळतच नाही कस्तुरी असं कसं वागू शकते माझ्याशी. सिंधू सिंधू हं? तुला काय झालंय? तुला काय हवंय का? नाही मला काही नकोय. तुला काय झालंय? कसला विचार करतेस? अरे नाही, काय नाही. सिंधू अगं आपण कॉलेज पासून मित्रमैत्रिणी. तुझा ना चेहरा बघून सांगू शकतो मी काहीतरी बिनसले. सांग ना काय विचार करतेस? मुलाचा एकटा असतो ना तो. आपण पहिल्यांदा एकटा आहे का तो? हो पण काळजी वाटतेच. कसली काळजी? नाही रे, काय नाही. तू काय म्हणत होतास? काय नाही ग. कस्तुरी असं कसं वागू शकते? तुला माहितीये खऱ्या नात्याची किंमत आहे ना संकट काळात कळते. मी ना तिला फोन करून विचारतो. नाही सौरभ, एक मिनिट. असं कसं? हे बघ, तिला मला नकार द्यायचा असेल ना तर खुशाल देऊ दे, पण माझा फायदा करून घेण्यासाठी ती माझ्याशी बोलत असेल तर मला जाब विचारावं लागेल. बंद आहे. आज पगार झाला असता ना तर असं बसावं लागलं नसतं. ठीक आहे हो बाबा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. होईल काही ना काही. कधी होणार माऊ? दिवाळी आली आणि आपली अजून काहीच तयारी नाही. बाबा मी बघू का काहीतरी. तू कुठून आणणार पैसे? हा, तू काय काम करतोस का? म्हणजे होईल ना काहीतरी, मित्राकडून घेतो मी. नाही नाही नाही, ऋण काढून सण करायचा नसतो. आपल्या घरातली चटणी भाकरी ना ती बरी असते. माऊ, मी मागच्या महिन्यात एक जणाला पैसे दिले होते. मी मिळतात का बघतो. हा, भाऊ हे पैसे पण नाही मिळाले तर काय करायचं? नाही म्हणजे उधारीचे पैसे असं कोण लगेच देत नाही ना. सौरभ तू सोड ना सगळं, आपण नंतर विचार करू याच्यावर. कशी काय बदलू शकतात माणसं? कधी कधी परिस्थितीच अशी असते की किती नाही म्हटलं ना तरी मनाविरुद्ध वागावं लागतं. हळूहळू ना सिंधू माझ्या मनातून उतरायला लागली आहे ती. मला माहित नाही, पण ती चुकून जर माझ्या समोर आली ना तर आय डोंट थिंक मी बोलेन तिच्याशी. सौरभ मला ना तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. बस खाली बस, काम कर तुझं. सुरू. मी जाऊन येते बरं. कुठे जाते? कस्तुरीकडे.